नमस्कार, मी सागर बालराव. सागर ऑनलाईन अकॅडमी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो. आजपासून मी चालू करत आहे मॅथच्या क्वेश्चन आन्सर सिरीज. या क्वेश्चन आन्सर सिरीज तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरती, तलाठी भरती आणि इतर सर्व सरळ सेवा भरतीसाठी उपयुक्त ठरणार आहे. या क्वेश्चन आन्सर सिरीजमध्ये मी बेसिक टू ॲडव्हान्स लेवलचे सर्व क्वेश्चन कव्हर केले आहेत. येणाऱ्या भरतींमध्ये तुम्हाला हे क्वेश्चन आन्सर सिरीज नक्कीच उपयुक्त ठरेल अशी मी अपेक्षा करतो. चला तर आजच्या पहिल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. बघा पहिला प्रश्न. ए हा एक काम 15 दिवसात पूर्ण करतो व ब तेच काम 30 दिवसात पूर्ण करतो, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? हा प्रश्न आपण दोन पद्धतीने सोडवू शकतो. पहिली पद्धत फॉर्म्युला. याचा फॉर्म्युला आहे x गुणिले y छेद x प्लस y. x म्हणजेच अचं काम, म्हणजे 15 गुणिले 30 छेदात 15 अधिक 30. याला सॉल्व करायचं. 15 गुणिले 30 आपण तसेच ठेवू. 15 30 45 आणि 15 एक 15, 15 त्रिक 45, म्हणजे 30 छेद 3. मग 30 3 एक 3, 3 10 30, म्हणजेच उत्तर आलं 10 दिवस. आता दुसरी पद्धत बघू. ही आहे लसावी पद्धत. लसावी. मग एचं काम आहे 15 आणि बचं काम आहे 30. या दोघांचा लसावी येतो 30. 15 एक 15 आणि 15 दोन्ही 30 आणि 30 एक 30. ही झाली ए ची एका दिवसाची क्षमता आणि ही झाली बी ची एका दिवसाची क्षमता. म्हणजे त्यांना टोटल काम करायचं आहे 30 आणि त्यांचं एक दिवसाचं काम आहे 3 इतकं. हे अचं काम आणि हे बचं काम. म्हणजेच 30 एवढं काम करायला दोघांना किती दिवस लागतील? 3 एक 3 आणि 3 10 30, म्हणजेच 10 दिवस. ही पद्धत खूप सोपी आहे आणि प्रत्येक प्रश्नाला आपण ही पद्धत वापरणार आहोत. ओके, चला दुसरा प्रश्न बघूया. दुसरा प्रश्न. राकेश आणि राजेश यांनी एकत्र 10 बॉल आणि 10 बॅट विकत घेतले. राकेशने 1300 रुपये खर्च केले व राजेशने 1500 रुपये खर्च केले. जर एका बॅटची किंमत एका चेंडूच्या 3 पट असेल तर एका बॅटची किंमत किती? यामध्ये आपल्याला एका बॅटची किंमत आणि एका चेंडूची किंमत असा उल्लेख केला आहे. यामध्ये आपण एक बॅटची किंमत आपण बॉलची किंमत आपण x मानू आणि बॅटची किंमत किती दिलेली आहे? एका बॅटची किंमत एका चेंडूच्या 3 पट. जर बॉलची किंमत x असेल तर बॅटची किंमत झाली 3x. ही झाली टोटल बॅटची किंमत आणि ही झाली टोटल बॉलची किंमत. आता टोटल बॉल आहे x आणि बॅट आहे 3x आणि दोघांनी मिळून जी रक्कम खर्च केली आहे ती आहे 1300 आणि 1500, म्हणजेच झाली 2800 रुपये. x अधिक 3x म्हणजे 3x आणि x बरोबर 4x अधिक बरोबर 2800 आणि x बरोबर 2800 भागिले 4, म्हणजेच x ची व्हॅल्यू आली 4 एक 4, 4 7 28, 700 रुपये. आता x आपण काय मानला होता? बॉल. म्हणजेच बॉलची किंमत आहे एका सगळ्या बॉलची किंमत म्हणजे 10 बॉलची किंमत आहे 700 रुपये. तर एका बॉलची किंमत काढायला आपल्याला 10 ने भागावं लागेल. हा शून्य कट, हा शून्य कट. बॉलची किंमत झाली 70 रुपये. तसंच बॅटची किंमत 3x म्हणजे बॉलच्या 3 पट. मग एका बॉलची किंमत जर 70 असेल तर बॅटची किंमत किती झाली? 70 गुणिले 3 म्हणजेच 7 त्रिक 21, म्हणजेच आपल्या बॉलची किंमत झाली आपल्या बॅटची किंमत झाली 210 रुपये. ऑप्शन 2. बघा तिसरा प्रश्न. जर एक धावपटू 12 किलोमीटर धावल्यानंतर 80% धाव पूर्ण करतो तर धाव एकूण किती किलोमीटरची आहे? म्हणजे आपल्याला 12 किलोमीटरची किंमत
ही 80% दिलेली आहे. तर आपल्याला टोटल 100% ची किंमत काढायची. 80% बरोबर 12 तर 100% बरोबर किती? मग यांचा तिरकस गुणाकार करायचा. 12 गुणिले 100 छेदात 80. हा शून्य कट, हा शून्य कट. 4 नी भाग जातो. 4 दुने 8, 4 त्रिक 12. आता 2 नी भाग, बे एक बे, बे पंचे 10. मग आपल्याकडे उरले 3 गुणिले 5 म्हणजेच 5 त्रिक 15. म्हणजेच ती धाव आहे पूर्ण 15 किलोमीटरची. ऑप्शन 1. आता हा प्रश्न बघा. एक रेल्वे 54 किलोमीटर प्रति तास वेगाने एक झाड 7 सेकंदात ओलांडते. तर त्या गाडीची लांबी किती? यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला आहे डिश टीव्हीचा. म्हणजेच डी बरोबर डिस्टन्स म्हणजेच अंतर, टी बरोबर टाइम म्हणजेच वेळ आणि गुणिले व्ही म्हणजे व्हेलॉसिटी म्हणजेच वेग. आता यामध्ये आपल्याला काढायचे गाडीची लांबी म्हणजेच आपल्याला एकूण अंतर काढायचे. म्हणून अंतर आपण तसंच ठेवू आणि वेळ दिलेली आहे 7 सेकंदाची आणि वेग आहे 54 किलोमीटर प्रति तास. आता अशा प्रश्नामध्ये आपल्याला इथं 7 सेकंद दिलेले आहे आणि वेग दिलेला आहे 54 किलोमीटर मध्ये. आता ह्या 54 किलोमीटरला आपल्याला मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 5/18 ने गुणावं लागेल. कशाला? वेगाला. मग 18 × 18, 18 त्रिक 54. म्हणजेच आपल्याकडे उरले 7 गुणिले 3 गुणिले 5. यांचा गुणाकार येतो 5 त्रिक 15, 15 5 75, 15 7 90, 15 7 105, 15 7 105. म्हणजेच त्या गाडीची लांबी आहे 105 मीटर. म्हणजेच आपलं उत्तर आहे ऑप्शन 4. बघा पुढचा प्रश्न. 1300 रुपये रक्कम 10% दराने किती वर्षात 4 पट होईल? यामध्ये खूप सारे विद्यार्थी चुकतात. हा प्रश्न अगदी सोप्या पद्धतीने कसा सोडवायचा लक्ष द्या. आता यासाठी एक फॉर्म्युला आहे. मी 2 पद्धती तुम्हाला सांगतो. एक फॉर्म्युला आणि एक डायरेक्ट कसं सोडवायचं ते. आता यासाठी एक फॉर्म्युला आहे की R = पट वजा 1 छेदात n गुणिले 100. आता हा R म्हणजे काय? R म्हणजे येतो रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजेच दर आणि n म्हणजे नंबर ऑफ इयर्स म्हणजेच वर्ष. ओके. आता आपल्याला इथं काढायचंय की किती वर्षात 4 पट होईल. इथं आपल्याला वर्ष काढायचे म्हणजेच यांची अदलाबदल करायची आपल्याला. R इकडं आणि n इकडं. म्हणजेच वर्ष काढायचे म्हणून नंबर ऑफ इयर्स आपण इथे घेतले. n बरोबर पट वजा 1 छेदात R गुणिले 100. आता किती पट आहे? 4 पट. म्हणजे 4 वजा 1 छेद 10% गुणिले 100. हा शून्य कट झाला, हा शून्य कट झाला. 4तून 1 गेला 3 गुणिले 10 म्हणजेच 30. म्हणजेच 1300 रुपये ही रक्कम 10% दराने आपल्याला 30 वर्षात 4 पट होईल. है ना? ही झाली फॉर्म्युला पद्धत. आता डायरेक्ट पद्धत बघूया. डायरेक्ट पद्धतीमध्ये आपल्याला जेवढी पट दिलेली असते त्याच्यापेक्षा एकनी कमी घ्यायचं असं. म्हणजे आता इथं आपल्याला 4 पट आहे. म्हणजे समजा जर आपल्याला दुप्पट दिली असेल तर आपल्याला 100 घ्यायचे, 3 पट दिली असेल तर 200 घ्यायचे, 4 पट दिली असेल तर 300 घ्यायचे. असंच आपल्याला पुढं चालू ठेवायचं आहे. ठीक आहे. आता इथं आपल्याला दिलेले की 1300 रुपये रक्कम ही 10% दराने किती वर्षात 4 पट होईल. मग आता 4 पट दिलेली आहे म्हणजेच आपल्याला घ्यायचे 300. म्हणजेच 300 आणि छेदात जो आपल्याला दर दिलाय तो छेदात लिहायचा. म्हणजेच हे 2 शून्य कट आणि आपलं उत्तर आलं डायरेक्टली 30. म्हणजेच 30 वर्ष. ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. एका वर्गातील 39 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 17 वर्ष आहे. त्यात वर्ग शिक्षकाचे वय मिळवल्यास त्यांच्या वयाची सरासरी 18 वर्ष होते. तर वर्ग शिक्षकाचे वय किती? सरासरीवरचा हा प्रश्न खूप सोपा आहे.
एका वर्गातील विद्यार्थी 39 विद्यार्थी आहे एका वर्गात आणि त्यांचं सरासरी वय 17 वर्ष आहे. आता जेवढे विद्यार्थी आहे त्यांच्या सरासरी वयाने जर आपण त्यांना गुणलं तर त्यांचं एकूण वय कळतं. म्हणजे 39 विद्यार्थ्यांचं एकूण वय आपल्याला मिळतं 663. म्हणजे 17ला जर आपण 39 ने गुणलं तर 663 उत्तर येतं. म्हणजे 39 विद्यार्थ्यांचं एकूण वय आलं 663. आता त्यामध्ये जर शिक्षकाचं वय मिळवलं तर त्यांची सरासरी 18 वर्ष होते. मग शिक्षकाचं वय मिळाल्यावर टोटल त्या वर्गात 40 जण झाले आणि शिक्षकाचं वय जर मिळवलं तर 18 वर्ष एवढी सरासरी त्यांची होते. मग शिक्षकाचं वय जर मिळवल्यानंतर त्यामध्ये 18 ने 40 ला गुणलं तर 720 एवढा गुणाकार येतो. आता हे झालं टोटल शिक्षकाचं आणि विद्यार्थ्यांचं वय आणि हे झालं फक्त विद्यार्थ्यांचं वय. आता शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्याच्या टोटल वयातून जर आपण फक्त विद्यार्थ्यांचं वय वजा केलं तर आपल्याला शिक्षकाचं वय मिळतं. मग 10 तून 3 गेले 7, इथं उरले 11, 6 आणि 5 11 आणि इथं 0. म्हणजेच आपलं उत्तर आलं 57. म्हणजेच त्या शिक्षकाचं वय आहे 57. आता पुढचा प्रश्न बघा. बहीण व भावाच्या वयाचे गुणोत्तर 3:1 आहे. बहिणीचे वय जर 30 वर्ष असेल तर भावाचे वय किती? यामध्ये दोन व्यक्ती आहे, एक आहे बहीण आणि दुसरा आहे भाऊ. गुणोत्तर आणि प्रमाण यावरचा खूप सोपा प्रश्न आहे. बहिणीचं गुणोत्तर आहे 3 आणि भावाचं आहे 1. म्हणजेच बहिणीचे वय जर 30 वर्ष म्हणजेच ह्या 3 चीच व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 30 आणि ह्या 1 ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. यासाठी यांचा तिरकस गुणाकार करायचा. म्हणजे 30 गुणिले 1 छेदात 3 म्हणजेच 3 1 3 3 10 30 आणि 10 1 10. म्हणजे भावाचं वय आहे 10 वर्ष. म्हणजे ऑप्शन 3. पुढचा प्रश्न बघा. संजयचा पगार 10% कमी केला. पुन्हा काही दिवसांनी 10% त्यात घट झाली तर त्याच्या मूळ पगारात शेकडा किती घट झाली? आता इथं आपल्याला पगाराचा उल्लेख केलेला नाहीये आणि टक्केवारीचा प्रश्न आहे. म्हणून आपण त्याचा पगार 100% मानू. 100% पगार होता म्हणजे त्याचा पगार होता 100. त्यामध्ये 10% कमी झाला. 10% कमी झालं म्हणजे 100 मधून 10 गेले उरले 90. नंतर न परत 10% कमी झाला म्हणजेच परत 90/100. मग आता त्याचा पगार किती आहे? मग त्याचा पगार आपण x मानला आत्ताचा. ठीक आहे. मग हे 100 कट, हा 0 कट, 1 0 कट, हा 0 कट, हा 0 कट. मग आपल्याकडे शिल्लक राहिलं 9 गुणिले 9 म्हणजेच 9 9 81. त्याचा सुरुवातीचा पगार होता 100 आणि आता 81. मग किती घट झाली? 100 मधून 81 गेले तर उरले 19. म्हणजे त्याच्या पगारामध्ये जवळजवळ 19% घट झाली. बघा पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या संख्येला 9 ने पूर्ण भाग जात नाही? हा प्रश्न आहे कसोटीवरचा. यामध्ये आपल्याला 9 ची कसोटी वापरायची आहे. मग आता 9 ची कसोटी काय सांगते की 9 ची कसोटी दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 9 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 9 ने पूर्ण भाग जातो. मग आता इथं प्रश्न आपल्याला आहे का 9 ने पूर्ण भाग जात नाही. आता आपण एक एक सोडून बघूया. आता 3 3 3 पहिला ऑप्शन म्हणजे 3 अधिक 3 अधिक 3 तर यांची बेरीज येते 3 दुने 6 6 आणि 3 9 9. याला 9 ने भाग जातो म्हणून हा ऑप्शन येणार नाही. दुसरा ऑप्शन आहे 9 अधिक 3 अधिक 6 9 6 15 15 आणि 3 18 18 ला 9 ने भाग जातो म्हणून हा पण ऑप्शन येणार नाही. तिसरा आहे 5 अधिक 4 अधिक 9 5 आणि 4 9 9 9 18 यालाही 9 ने भाग जातो म्हणून हा ऑप्शन उरणार नाही. उरला एकच ऑप्शन त्यालाही भाग देऊन बघू, त्याचाही बेरीज करून बघू.
9 अधिक 1 अधिक 0 म्हणजे 9 ने 10. तर 10ला 9 ने भाग जात नाही म्हणून उत्तर आलं 4. 910 ज्याला 9 ने पूर्ण भाग जात नाही. आता पुढचा प्रश्न बघा. 3a + 5 = 2a अधिक 7. तर a ची किंमत किती? म्हणजेच 3a अधिक 5 बरोबर 2a अधिक 7. तर आपल्याला a ची व्हॅल्यू काढायची आहे. ठीक आहे. या अशा प्रश्नांमध्ये काय करायचं, जिथं एक चल आहे त्या चल एका बाजूला घेऊन टाकायचे. जसं 3a इथं = च्या उजव्या बाजूला 2a आहे, इथं तो असतो अधिक, मग तो डाव्या बाजूला येताना होतो वजा म्हणजे ऋण. 3a वजा 2a हा 7 तिथंच होता म्हणून 7 तसाच, आणि हा 5 इकडं प्लस मध्ये होता म्हणून तिकडे जाऊन तो झाला मायनस. मग 3a मधून 2a गेले उरला 1a. मग 1 नाही लिहिला तरी चालतो म्हणजेच a, आणि 7 मधून 5 गेले उरले 2 म्हणजेच a ची व्हॅल्यू आली 2 म्हणजेच आपला ऑप्शन 2. आजसाठी एवढेच प्रश्न पुरेसे आहेत. मी ही सिरीज कंटिन्यू चालू ठेवणार आहे. ही सिरीज तुम्हाला येणाऱ्या भरतीसाठी नक्कीच उपयोगात पडेल अशी आशा करतो, आणि आजसाठी मी थांबतो. धन्यवाद. आजचे क्वेश्चन आन्सर तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा. येणाऱ्या दिवसांमध्ये मी मॅथ्सचे बेसिक टू ॲडव्हान्स सर्व लेक्चर घेऊन येणार आहे. ही क्वेश्चन आन्सर सिरीज मी अशीच कंटिन्यू ठेवणार आहे, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये, येणाऱ्या काळातल्या परीक्षांमध्ये तुम्हाला ही अत्यंत उपयुक्त ठरेल. ही क्वेश्चन आन्सर सिरीज तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.